म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी नेस्को कंपनीनं निवेदन जारी केलंय। कंपनीला भेट देणाऱ्या सगळ्या अभ्यागतांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे। आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करतोय असं नेस्कोनं आपल्या निवेदनात म्हटलंय। तसंच कंपनी परिसरात अवैध पदार्थ बाळगणं, त्यांचा वापर करणं किंवा वितरण याबाबत नेस्कोचे झिरो टॉलरन्स धोरण आहे। याबाबत सगळ्या उपस्थितांना स्पष्टपणे कल्पना दिलेली असते। कंपनीच्या प्रवेश अटी, कार्यक्रमाचे नियम आणि प्रत्यक्ष स्थळावरची नियमावली हे सगळ्या उपस्थितांना लागू आहे। कंपनी नियमानुसार असं वर्तन प्रतिबंधित असून कोणीही त्याचं उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील। या घटनेच्या संदर्भात नेस्को किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक अथवा निष्काळजीपणा झालेला नाही असं नेस्कोनं या निवेदनात म्हटलंय। तर घडल्या प्रकारासंदर्भात नेस्कोनं आपलं निवेदन जारी केलेलं आहे। कंपनी नियमांनुसार नियमांचं उल्लंघन केल्यास जबाबदारी संबंधितांचीच आहे असं नेस्कोनं म्हटलंय। कंपनी परिसरात अवैध पदार्थ बाळगण्यासंदर्भात नेस्कोचं झिरो टॉलरन्स धोरण आहे असंही सांगितलेलं आहे। नेस्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून चूक अथवा निष्काळजीपणा झालेला नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, नेस्कोच्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहिलं की ज्या व्यक्तींनी त्या नेस्कोच्या सेंटरमध्ये ड्रग्स सेवन केलं होतं आणि त्यांचा मृत्यू झाला, या प्रकरणी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत। लवकरात लवकर जे उपचार सुरू आहेत एका मुलीवरती, त्यांची देखील प्रकृती बरी व्हावी अशी सदिच्छा तर देखील लिहिलेली आहे। मात्र दुसरीकडे संपूर्ण तपासात आम्ही सहभागी राहणार आहोत। सखोल चौकशी जी होईल त्याला देखील आपण सहकार्य करणार असल्याचं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ती कायदे, नियम, आवश्यकता, नियमावली याचे नेहमीच पालन केले जाईल यापुढे आणि अशी पुन्हा गोष्ट होणार नाही याची देखील खुलासा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। जे अवैध पदार्थ बाळगणे, त्याचा वापर करणे किंवा वितरण करणे या संदर्भात जे धोरण आहे त्याचं देखील पालन करण्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे कंपनीच्या प्रवेश अटी, कार्यक्रमाचे नियम आणि प्रत्यक्ष स्थळावरील नियमावली या सर्व उपस्थितांना देखील लागू यापुढे राहतील असं देखील म्हटलेलं आहे आणि यापुढे असं वर्तन होणार नाही असं स्पष्टीकरण नेस्कोकडनं देण्यात आलेलं आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।